गेल्या वेळेला आपण शिस्त, निग्रह, संयम अशा सगळ्या ग्रेट ग्रेट गोष्टींबद्दल बोलू. पण समोरची माणसं ही त्या संयमाला तोडण्यासाठी आणि त्या निग्रहाला झोडण्यासाठी मनापासून कार्यरत असतील तर काय करायचं हे आपल्याला आज बोलायचंय. सांग बघूया की काय करतात क्रिकेटच्या पिचवरती खेळाडू. स्लेजिंग जो प्रकार आहे ना, हा आपल्याकडे क्रिकेट जेव्हा चालू झालं बरं. तेव्हापासूनच चालू आहे. जेव्हा तुमच्या समोरच्या खेळाची गुणवत्ता किंवा कॉन्सन्ट्रेशन एवढं स्ट्रॉंग असेल तर अपोनंट टीम्स हे एक प्रकारचं स्लेजिंग करतात. म्हणजे ऑन पिच नजरेला नजर लावायची, उगाच ॲग्रेसिव्ह बॉडी लँग्वेज दाखवायची. तर स्लेजिंगला तुम्हाला ओव्हरकम करायचं असेल खेळताना, समाजामध्ये पण आपण बघतो लोक काहीतरी बोलत असतात, आपल्यावर कॉमेंट देत असतात आणि जजमेंटल होत असतात. अशा वेळी तुम्ही कसं राहायचं, स्वतःचा कंट्रोल कसा ठेवायचा. पहिला मुद्दा आपण खेळापासून सुरुवात करू, क्रिकेटपासून. प्लेयर हू कन्व्हर्ट्स वर्ड्स इनटू नॉईज सर्व्हाइव्ज स्लेजिंग. म्हणजे त्या खेळाडूला काय करावं लागतं की हे शब्द नाही आहेत, हा गोंगाट आहे. आणि गोंगाट हा चालू राहू शकतो आजूबाजूला. जे शब्द नाहीत, ती भाषा नाही, तर मग त्याला अर्थ कुठून आला. आणि अर्थ नसेल तर माझ्यावर त्याचा परिणाम का व्हावा. कारण तुम्ही स्लेजिंगला शब्द आणि भाषा मानलत तरच त्याचा असर तुमच्यावरती होणार. तुम्ही त्याचा तुमच्या मनाने गोंगाट करू शकता. गोंगाट करणारा पंखा असतो बाई, त्याने आपल्याला त्रास होतो. मग आपण काय म्हणतो, आता हा पंखा जर बंद झाला तर मला उकाळा आणि त्याचा त्रास होणार आहे. राहू दे तो पंखा गोंगाट. सो व्हॉट डू आय डू? आय पुश इट फ्रॉम फोरग्राउंड ऑफ माय कॉन्सन्ट्रेशन टू बॅकग्राऊंड ऑफ माय कॉन्सन्ट्रेशन. सवय लागते हे करायला. पण हे मी एकदा केलं तर मग मला माझ्या सेल्फ टॉकवर, माझ्या विचारांमध्ये मी त्याला येऊ देत नाही. म्हणजेच काय की मी माझ्या गोलवरती राहतो. ॲट द सेम टाइम माणूस जेव्हा समोर असतो स्लेजिंगचा, तेव्हा आपल्या देहबोलीमध्ये फरक पडतो का हे फार महत्वाचं असतं. एक तर त्याला इग्नोर करायचं माणूस म्हणून, किंवा त्याच्याकडे आपण मुद्दामून फ्रेंडली हसायचं. आता हे ना ठरवावं लागतं, कारण आपण फ्रेंडली असलो तर तो अधिक स्लेजिंगची लेवल वाढवेल. इग्नोर केलं तरी वाढवेल. म्हणजे आपल्याला त्या त्या वेळेप्रमाणे पण डेफिनिशन ऑफ स्लेजिंग गोंगाट ठेवून आपल्याला पुढे जायला पाहिजे. जीवनामध्ये सुद्धा ही सगळी गोंगाट करणारी माणसं नसती तर शांतता फारच नीरव झाली असती. त्याच्यामुळे ही गोंगाट करणारी माणसं आहेत हे आपण लक्षात घेऊया. त्यांचा गोंगाट आपण कसा घ्यायचा. एखाद्याने जजमेंट माझ्यावरती पास केलं तर त्या जजमेंटमध्ये कंटेंटचा भाग किती बघा. व्हॉट इज कंटेंट? कंटेंट इज द डेटा. म्हणजे आपण कॉमेंट पास केली, हे काय खुळ्यासारखा वागतोय तू, असं कोणी कधी करतं का. मी ऐकणार आहे समजा, तर खुळ्यासारखा, त्याच्यातला खुळ्यासारखा हे जजमेंट आहे. हे जे लेबल आहे ना दिलेलं, लेबलशी मला काहीच नाही करायचंय, ते माझं नाही. माझ्या नेमक्या कोणत्या वागण्यातलं तुला काय खटकलं ते सांगू शकशील का, असं मी समोरच्या माणसाला योग्य त्या आत्मविश्वासाने म्हटलं पाहिजे. बॉल समोरच्याच्या कोर्टात गेला, त्याला सिरियसली विचार करावा लागेल की नेमकं ऑब्जेक्शन कशाला आहे बाबा. किंवा तो मला म्हणेल अरे नाही रे त्याचे काही नाही, ते चालू दे तुझे, चहा पिऊ आपण. चहा प्यायला घेऊन जायचं त्याला. सिन्सिअर असेल माणूस आणि त्याच्याकडे डेटा असेल माझ्या खुळ्यासारख्या वागण्याचा, तर मग मी तो डेटा समजून घेईन. त्या डेटाचा मला प्रतिवाद करायचा आहे की त्या डेटाला ठेवून द्यायचं आहे, ते मी ठरवेन. पण खुळ्यासारखा मात्र लेबल म्हणून तो शब्द जो आला तो मी बाजूला ठेवेन. म्हणजेच काय की मी ते लेबल तू माझ्यावरती टाकलंस, पण मी ते स्वतःला लावून नाही घेतलं. पण अधिक मुद्दा असेल तर सांग, तो मला पटला तर मी त्याप्रमाणे बदल करायला पण तयार आहे. हे मी करणं हे खूप महत्वाचं आहे. आता स्लेजिंग आणि
हे असे रिमार्क्स, जजमेंटल रिमार्क्स जे येतात ना, त्याच्यामध्ये सहसा मुद्दे नसतात. पण कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम असेल तर मग तो घ्यायचा. कोणीतरी सांगितलं समजा प्लेयर म्हणून मला, तज्ञ माणसानं, की तुझी बॅकलिफ्ट अशी अशी आहे. ती बॅकलिफ्ट तुला ना ह्या मर्यादा घालते. म्हणून तुझ्या बॅकलिफ्टवरती तुला हे काम करायला पाहिजे. ते सांगितलेलं मी घ्यावं ना, ते मी आणावं सुद्धा आचरणामध्ये, करून बघावं. हे काही स्लेजिंग नाहीये. ते जजमेंट आणि कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम ह्याचा आपल्याला विभागणी योग्य रीतीने करायला पाहिजे. आणि कधी-कधी ते दोन्ही एकत्र पण येतील. बरं. म्हणजे आधी जजमेंट येईल आणि मग कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम येईल. कधी-कधी जजमेंटच असेल आणि कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम नसेलच. काय आहे ते बघून मला त्याप्रमाणे वागायला पाहिजे. स्लेजिंग कशाच्या जवळ जातं तर जजमेंटच्या. म्हणून स्लेजिंगला आपल्या संस्कृतीमध्ये फार सुंदर शब्द आहे, तेजोभंग. तेजोभंग म्हणजे काय? माझं तेज, याचा अर्थ माझं कर्तृत्व. कारण माझ्या कर्तृत्वातून माझं तेज येणार, त्याला भंग करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न म्हणजे स्लेजिंग. आता कोणाकोणाचे तेजोभंग करण्याचे प्रयत्न झाले नाही? श्रीकृष्णाचा झाला, अर्जुनाचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न झाला, कर्णाचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न झाला, द्रौपदीचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न झाला. श्रीकृष्ण आपल्याला काय सांगतो की जेव्हा तेजोभंग करणारे येतात त्यांना मी जर योग्य पद्धतीने डील केलं, जे श्रीकृष्णाने केलेलं आहे, तर मग माझं तेज अभंग राहतं. म्हणजे तेजोभंग ते तेज अभंग, न भंगणारं तेज. पण त्यासाठी तेजोभंग येणं, तो घेणं, त्याच्यातून माझ्या तेजाची झळाळी वाढते. ह्यालाच आपण खेळाच्या भाषेत टफनेस म्हणतो. टफनेस ह्याचा अर्थ फक्त समोरच्याचं जजमेंट हे परतवणं एवढंच नाही, तर ते जजमेंट माझ्या उत्कृष्टतेसाठी वापरणं आहे, तरच माझं तेज अभंग राहील. हे डोक्यामध्ये आपण घेतलं तर जगामध्ये जे स्लेजिंग आपल्या वाट्याला येतं, सावित्रीबाई फुले, त्यांचा तेजोभंग करण्याचे प्रयत्न समाजाने किती केले? त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून दाखवलं. म्हणजे काय की त्यांनी सातत्य ठेवलं त्यांच्या प्रयत्नात. त्या 2 साड्या नेसून जायच्या, की एका साडीवरती कोणी काही टाकलं तर त्यांना त्या शाळेत गेल्यावर ती साडी बदलून शिकवता आलं पाहिजे. हे त्यांनी जे केलं ना, त्याच्यामध्ये त्यांनी बघा, ॲग्रेसिव्हली शी हॅज नॉट रिॲक्टेड, बट थ्रू हर कन्सिस्टन्सी शी हॅज रिस्पॉन्डेड. रिॲक्शन आणि रिस्पॉन्स, ह्याच्यातला फरक आपण शिकूया. कारण स्लेजिंग जेव्हा होतं तेव्हा टेंडन्सी काय येते माझी, मला स्लेजिंग करतायत तर रिॲक्ट व्हायचं. म्हणून आपल्याला काय करायचं, आपल्याला आता रिॲक्शन आणि रिस्पॉन्स ह्याच्यातला फरक काय? थिंकिंग अवेअरनेस. जेव्हा मी रिॲक्ट होतो ना, समजा स्लेजिंग झालं माझ्यावरती आणि मी पटकन रिॲक्ट झालो, म्हणजे मी त्याला मारायला गेलो, पण मी विचार केला हा का करतोय असं, ह्याचा गोल काय आहे? ह्याचा गोल मला माझ्या गोलपासून दूर नेणं आहे. मग मी जर आत्ता असा वागलो तर कोणाचा गोल साध्य होणार आहे, माझा का त्याचा? तर त्याचा. म्हणजे मला त्याचा गोल साध्य न होण्यासाठी आणि माझा गोल साध्य करण्यासाठी मला जे करायचंय ते केलं पाहिजे. इतका सारा थिंकिंग प्रोसेस झाला, म्हणजे मी रिस्पॉन्सवर आलो. म्हणजे आपल्याला खेळामध्ये काय किंवा जीवनामध्ये काय, पहिल्यांदा तातडीने येईल ती रिॲक्शन, पण तिथून रिस्पॉन्सवर जाता तरी आलं पाहिजे. हे माझ्या उद्दिष्टाला पोषक आहे का? हे माझ्या वैयक्तिक आणि संघाच्या उद्दिष्टाला पोषक आहे का? ह्यामधून मला माझ्या गोलकडे नेण्याची शक्ती मिळवता येणार आहे का? हा मला आलेला रेझिस्टन्स आहे, पण ह्याच्यातून मी पुढे कसा जाणार? हे सगळं करणं म्हणजे रिस्पॉन्सला येणं. आणि मी ह्याला स्किल बेस्ड रिस्पॉन्स, खेळामध्ये काय ना, स्किल बेस्ड रिस्पॉन्स इज द बेस्ट रिस्पॉन्स. कुठेही समजा मी उद्योजक आहे आणि काय तुझं चाललंय, काहीतरी वेगळीच कल्पना घेऊन बसलाय असं मला लोक हिणवत आहे, ह्याचं उत्तर कुठे आहे? ह्याचं उत्तर माझ्या बॅलन्स शीटमध्ये.
माझी बॅलन्स शीट जर योग्य पद्धतीने वर जाते तर ते आपोआपच गप्प बसणार आहेत, कारण आता माझा स्किल बेस्ड रिस्पॉन्स आहे. मग मला त्याच्यासाठी ना मी किती बरोबर आहे याच्यावरती व्याख्यान देण्याचं कारणच नाही. तसं खेळाडूने त्याच्या प्रावीण्याचं प्रदर्शन करणं, एक्सप्रेशन देणं, ह्याच्यापेक्षा स्लेजिंगला दुसरं उत्तर काय असू शकतं? स्लेजिंग करणारे इतिहासात राहतात, त्याच्यापेक्षा ठळकपणे त्याला तोंड देणारे राहतात, ते त्यांच्या स्कोर्समुळे. आपल्याकडे समूहाचं एक जजमेंट असतं, ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो मोवोक्रसी. 10 लोक एकत्र येतात आणि एखादा कोणते असेल त्याला टार्गेट करतात. जेव्हा मेजॉरिटीमध्ये लोक तुमच्या एका सिंगल माणसावर किंवा इतर लोकांवर जेव्हा स्लेजिंग करतात, त्या सिंगल माणसाने त्याचा सामना कसा करायचा? पहिली महत्वाची गोष्ट आहे की त्या माणसाने स्वतःचा गोल तपासून पाहायचा. गोल कन्स्ट्रक्टिव्ह असला आणि तो कन्स्ट्रक्टिव्ह आहे याची त्या माणसाच्या मनाची खात्री पाहिजे. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे काय? विधायक कशाला म्हणायचं? एकदम बेसलाईन डेफिनेशन आहे की जिथं माय इंटरेस्ट आर लिंक्ड विथ द इंटरेस्ट ऑफ सिग्निफिकंट अदर्स. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंनी जे केलं ते फक्त त्यांच्या इंटरेस्टसाठी नव्हतं, नाहीतर ते सक्सेसफुल कंत्राटदार होते, कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांचं चांगलं चाललं होतं. जिथे स्वहिताबरोबर परहित जोडलं जातं ते कन्स्ट्रक्टिव्ह. मग माझा गोल कन्स्ट्रक्टिव्ह आहे, जिथं मी स्वहिताबरोबर परहित जोडलेला आहे. माझ्या वैयक्तिक परफॉर्मन्स बरोबर माझ्या टीमचा परफॉर्मन्स जोडलेला आहे, स्वहित परहित. माझ्या टीमच्या परफॉर्मन्स बरोबर माझ्या राष्ट्राचं हित जोडलेलं आहे. असा कन्स्ट्रक्टिव्ह गोल या माझा व्याख्येत बसणारा माझा गोल आहे. आणि मी आज मेजॉरिटीचा भाग नाही. तो मी आज नसल्यामुळे जो काही मॉब आहे, जो काही जमाव आहे आणि त्या जमावाचं नेतृत्व करणारी व्यक्ती, शक्ती, संस्था आहे, हे सगळे जण माझ्यावरती येणार आहेत. दे आर गोइंग टू पाऊन्स ऑन मी. पण मला जर माझ्या गोलच्या कन्स्ट्रक्टिव्हनेस बद्दल खात्री आहे की याच्यातून स्वहित आणि परहित आणि समाजहित आणि राष्ट्रहित हे सगळं साधलं जाणार आहे, तर मग मी रेझिलियन्स याचा अर्थ खूप साऱ्या भावना, जिद्द, चिकाटी, धीर, साहस, या सगळ्या भावनांमधून येणारा रेझिलियन्स, भारतीय संस्कृतीतला शब्द तितिक्षा, हा रेझिलियन्स मग माझ्यामध्ये येतो, मी जरी मायनॉरिटीमध्ये असलो तरी. रघुनाथ धोंडो कर्वे आपल्या भारतामधले सेक्शुअलिटी एज्युकेशनचे जनक. आयुष्यभर माणूस मायनॉरिटीत लढला पण ध्येय सोडलं नाही, कारण समाजहितासाठी, समाज स्वास्थ्यासाठी हेच नाव त्यांच्या मासिकाचं, नियतकालिकाचं. मी जे करतोय ते आवश्यक आहे, ते वैज्ञानिक आहे. भले आज माझ्या मागे मेजॉरिटी म्हणजे बहुसंख्या नसली तरी चालेल, मी बहुसंख्यांच्या लालूलचांगन त्यांचं करण्यासाठी माझं गोल नाही आहे, माझं गोल त्यांच्या हितासाठी. ही खात्री जेव्हा असते ना, तेव्हाच मग ती चिकाटी, तो रेझिलियन्स माणसाच्या मध्ये येतो. त्यामुळे मग मेजॉरिटी अँड मायनॉरिटी आर नंबर्स ऑफ टुडे. आज दिसणारी ती संख्या आहे, ती कायमची संख्या नाही आहे. म्हणून आपल्याला नेहमी काय लक्षात घ्यावं लागतं की विजनरीज इन एनी फील्ड हॅव टू वेट फॉर पोस्टेरिटीज वर्डिक्ट. याचा अर्थ असा आहे की जर मी माझ्या काळाच्या पुढे आहे, ते मी व्हिजन बघतो आहे, तर मान्यता मिळवण्यासाठी मला अनेक पिढ्यांची आणि अनेक शतकांची वाट पाहावी लागू शकते. हे खेळाडूच्या बाबतीत पण खरं आहे. कारण खेळाडूला जर ताबडतोब गोष्टी पाहिजे असतील, यश पाहिजे असेल, तर मग ना प्रावीण्याचा जो गोल आहे ना, तो दूर नाही. स्वहित परहित वाला खेळाडूचा गोल काय आहे बघा, माझं प्रावीण्य, माझ्या संघाचं प्रावीण्य.
माझ्या संघाचं प्रावीण्य, माझ्या समाजाचं, देशाचं प्रावीण्य. सगळे खेळाडू म्हणतात की आय वॉन्ट टू रिप्रेझेंट माय कंट्री. बरोबर. खूप छान आहे, Natural. विचार खूप छान आहे. पण त्याच्यामध्ये खेळाडूनं लक्षात काय घेतलं पाहिजे की इथं मी स्वहित, माझ्या कुटुंबाचं हित, माझ्या संघाचं हित, माझ्या समाजाचं हित, माझ्या राष्ट्राचं हित जोडतोय, म्हणजे माझा गोल कन्स्ट्रक्टिव्ह आहे. म्हणून माझा गोल कन्स्ट्रक्टिव्ह आहे का नाही हे खेळाडूनं सुद्धा आणि आपण सगळ्यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की माझा गोल फक्त अप्पलपोटा असेल ना, स्वयंकेंद्रित असेल, तर माझ्या लवकरच लक्षात येईल की असा स्वयंकेंद्रित गोल मी जर घेतला आणि तो अंमलात आणण्यासाठीच मला किती जणांचं सहकार्य लागतं, मग तो फोलपणा मला कळला पाहिजे. ही गोष्ट फार महत्वाची आहे प्रत्येक खेळाडूसाठी सुद्धा आणि प्रत्येक माणसासाठी सुद्धा. स्वयंकेंद्रित उद्दिष्टापासून उत्कृष्टतेकडे जाणं हा काही फक्त खेळाडूचाच वसा नाही, हा आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा संदेश आहे की जर माझ्या उद्दिष्टामध्ये स्वहित आणि परहिताची सांगड असेल, माझं उद्दिष्ट विवेकपूर्ण असेल, तर त्याच्याकडे जाण्यासाठी मला जी साधना करावी लागेल, जो रियाज करावा लागेल, जो सराव करावा लागेल, तो मी आनंदाने करेन. मग भले त्यावेळी मला कुणाच्या टीकेचा धनी व्हायला लागलं तर त्यातल्या टीकेवरती मी लक्ष देईन, पण माझ्यावरती उधळली गेलेली शेलकी विशेषणं मात्र मी प्रसाद म्हणून घेईन आणि त्यांना बाजूला ठेवेन. ह्यालाच तर म्हणतात रेझिलियन्स.